मंडळी नमस्कार. मी मच्छिंद्र साळुंके, महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपला आता खरीप हंगाम चालू होतोय. आपल्याकडे बघा वेगवेगळ्या पिकांची आपण पेरणी करतो खरीप हंगामात. बाजरी झाली, मका झाली, सोयाबीन आहे. वेगवेगळे पिकं जे आपण पेरत असतो, तर यात बऱ्यापैकी सोयाबीन सारख्या पिकाचं आपलं घरगुती वाण असतं किंवा जे बियाणं आपण ठेवलेलं असतं. आणि ते पेरणीसाठी वापरत असतो. तर याची उगवण क्षमता किती आहे हे आपल्याला चेक करायचे असते. ही आपण घरच्या घरी चेक करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, एक हे बारदान घ्यायचं आहे. याच्यापेक्षा थोडं अ, हलक्या क्वालिटीचं असलं अजून तरी चालेल किंवा पेपर असतो आपला साधा, तो पेपर असला तरी चालेल. ह्या बारदानावरती हे बारदान ओलं करून घेतलंय. काय करायचं, या बारदानाला एका ओळीत 10 बियाणे निवडायचे आणि हे बियाणं जे आपण घेणार आहे, त्याच्यातनं निवड कशी करायची? निवडून बियाणं नाही घेता काय करायचंय, सरसकट बियाणं उचलून घ्यायचंय. आता बघा याच्यात आपण एका ओळीत 10 बियाणं ठेवलंय. अशा 10 ओळी गेल्या. म्हणजे याच्यावर बारदानावर 100 बियाणे झाले, बरोबर? आता काय करायचं, हे बियाणं 100 झाल्यानंतर याची अशी घडी करून घ्यायची हळू-हळू. हे बघा. बियाण्याची जागा बदलणार नाही. या पद्धतीने हळू-हळू हां, सावकाश घडी झालं. हां, आता याची घडी ही बांधून घ्यायची. जास्त पक्क नाही, थोडं. बरं. आणि आता हे ओलं आहे, याच्यावर थोडं पाणी मारून हे सावलीत एक जागेवर ठेवून द्यायचंय. याच्यात काय होणार, 24 तासानंतर त्याला मोड येणार, बरोबर? ही ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी हे उघडलं, दुसऱ्या दिवशी उद्या संध्याकाळी जे हे उघडणार आपण, उघडलं त्याच्यामध्ये त्याला उसळसारखे मोड येणार. जे चांगलं पक्व बियाणं आहे त्याला मोड येणार आहे, जे खराब बियाणं आहे त्याला मोड येणार तसंच राहणार आहे किंवा वाकडा तिकडा मोड येईल, खराब होईल असं. तर याच्याप्रमाणे आपल्याला हे कळणार आहे की मग काय करायचं आपण, हे जे 100 बियाणे होते याच्यातले मोड आलेले किती चांगले आणि याचे किती, याची टक्केवारी आपल्याला काढता येईल. ठीक आहे. ह्या टक्केवारीवरनं आपल्याला एक गणित आहे, साधं सोपं गणित आहे, सांगतो. साधारण 70% जर आपलं बियाणं चांगलं जर निघालं, तर हेक्टरी आपल्याला 26-26.5 किलो बियाणं लागणार आहे पेरणीसाठी. जर 70% निघालं तर. आणि हेच तुमचं बघा 65% जर निघाला तर 28 किलोपर्यंत लागणार आहे. आणि हेच तुमचं 60% जर निघालं, 29.70 म्हणजे 30 किलो लागणार आहे. पण आपण काय करायचं, जर 60% बियाणं आपलं जर खराब निघत असेल, उगवण क्षमता नसेल, तर आपण ते वापरायचं नाही. आपण एक तर बाजारातनं नवीन आणायचं आहे किंवा हे. तर आपल्याकडचं जे बियाणं आपण वापरणार आहे त्याच्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे ही. याला काय म्हणतात, बियाणं उगवण क्षमता तपासणी. ही उगवण क्षमता तपासणी केली म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती उगण्याची. जे तुम्ही ठेवलंय 100 बियाणं, 100 पैकी 70% उगतं, 80%. आता आपल्याकडे आपण काय काय करणार आहे, आपल्याला जनरली कांदा असतो. कांद्याचं बियाणं आपण चेक करू शकतो या पद्धतीनं. होऊ शकतं. नुकसान कुठली टळते आपली माहिती आहे का? समजा 60%, 65% उगवण क्षमता असेल तर ते आपल्याला वापरायचं नाही. तेवढं नुकसान होणार आहे ना पुढं. चालेल. याच्या बाबत कोणाला काही शंका? समजलं सगळं? बरं, सगळे करून बघणार आहे. चालेल, चालेल. धन्यवाद.